अंबादास दानवेंनी ट्विट केलेला व्हिडिओ मॉर्फ केलेला आहे असं दळवी म्हणतात। तटकरे दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून गेल्यानंतरचा तो व्हिडिओ आहे असंही दळवींनी म्हटलंय। महेंद्र दळवी यांना माध्यमांनी महेंद्र दळवी यांना तो व्हिडिओ दाखवल्यासही कळतंय। अरे ऐका ना, रायगडच्या जनतेचे मनापासून आभार व्यक्त करतो। माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये अलिबाग गोवा मुरुड या जनतेने खऱ्या अर्थाने सर्वाधिक मताधिक्य दिलं। अतिशय सर्व नेते मंडळींनी, महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी खूप प्रयत्न करून आदरणीय तटकरे साहेबांच्या विजयामध्ये खूप मोलाचं योगदान दिलं। आमदार नेत्याने मी आपलं सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। अशाच पद्धतीने पुढे देखील आपण काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। बघा हा फोटो आहे, हाच तो व्हिडिओ आहे, हाच फोटो आहे तो। ह्याच्यामध्ये ड्राफ्ट आहे, तुम्ही चेक करू शकता। आता हा फोटो कोणाला होता हे सगळ्यांना माहिती आहे आणि हे फक्त वक्तव्य तटकरे साहेब जेव्हा खासदार निवडून गेले दुसऱ्यांदा तेव्हा माझ्या विधानसभा मतदार जनतेचे मी आभार मानलेत। हा व्हिडिओ तुम्हाला पाठवतो। तटकरेंकडून हा व्हिडिओ नक्की ना। दानवेंनी दाखवलेला व्हिडिओ मॉर्फ आहे की नाही तपास करावा अशी मागणी तटकरे करतायत। उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशीही मागणी तटकरेंनी केली आहे। राष्ट्रभक्तीने भरलेल्या माणसावरती आरोप करणं चुकीचं आहे असा टोलाही तटकरे लगावतायत। निरागस निष्पाप या व्यक्तिमत्वानं माझ्यावर आरोप केलेत असंही तटकरे म्हणतात। तर तटकरे राजकारणातले मोठे संत, त्यांची महती माहिती असं महेंद्र दळवींनी म्हणत पलटवार केलाय। ते देशभक्त असं सांगतात की माझ्या लोकसभेच्या विजयाच्या निमित्ताने त्याने आभार मानला, तो व्हिडिओ आहे असं ते सांगतात। तर त्या व्हिडिओची सुद्धा चौकशी झालीच पाहिजे आणि हे कुणी पुरवलं आहे त्याची सुद्धा ताबडतोब केंद्रीय तपास यंत्रणेची मदत घ्यावी आणि ताबडतोब त्याच्याबद्दलचा सुद्धा खुलासा विधानसभा अधिवेशन चालू असताना जर काही त्या ठिकाणी झाला आणि त्याच्यावरती ही जी काही इंडियन पिनल कोडमध्ये कारण हा सुद्धा एक तऱ्हेचा राजकीय हेच आहे ना, 302 सारखी काही कलमं लावतात ती ताबडतोब लावली जावीत। चांगली गोष्ट आहे जर त्यांनी चौकशी मागितली असेल, कारण आक्षेपार्ह त्यांच्यावरती आम्ही काल बोललोय आणि जे सत्य आहे कारण तो जो फोटो त्यांनी व्हायरल झाला आहे तो त्याच बाईटमधला फोटो आहे आणि म्हणून एकंदर झालेल्या आता नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप टोकाचे झाले। त्याचा राग त्याग व्यक्त करून कुठेतरी शिंदे गटाला किंवा आम्हाला बदनाम करायचं हे त्याच्यामागचं षडयंत्र आहे आणि म्हणून त्यांनी मगाशी माझ्यावरती काहीतरी बोलले। आता ते महाराष्ट्राचे राजकारणाचे खूप मोठे संत आहेत तटकरे साहेब, तेव्हा त्यांची महती आपल्याला नक्की माहिती आहे, त्यांचे झालेले प्रकार माहिती आहे आपल्याला। अजून जखमा काय माटलेले नाही आहेत, चालू आहेत, कधीतरी उफळून आली की त्यांना कळेल। बातमी महत्त्वाची आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची उद्या संध्याकाळी महत्त्वाची बैठक असणार आहे। संध्याकाळी 7 वाजता गोंडवाना क्लबमध्ये ही बैठक असेल। बैठकीला दोन्ही सभागृहातील राष्ट्रवादीचे आमदार उपस्थित राहणार आहेत। तर आगामी मनपा निवडणुकीबाबत याच बैठकीत चर्चा केली जाणार। बघूयात पुढची बातमी। वाहतूक पोलिसांकडून ई चलनासाठी खासगी मोबाईलचा वापर केला जातोय। सुनील शिंदे यांची ही प्रतिक्रिया आहे। खासगी मोबाईलचा वापर करण्यास परवानगी आहे का असा सवाल देखील सुनील शिंदे यांनी विधान परिषदेत उपस्थित केलाय। तर खासगी मोबाईल वापरण्यास परवानगी नाही असं योगेश कदमांचं उत्तर आलंय। खासगी मोबाईल कारवाई करणाऱ्यांवरती कारवाई करू असं देखील योगेश कदमांनी स्पष्ट केलंय। ठाण्याचे कर्मचारी मग ते मोबाईल व्हॅन वरून जाणारे असतील किंवा मोटरसायकलचे रायडर असतील किंवा निर्भया पथक, बरेचदा यांच्याकडून सुद्धा मोबाईलद्वारे फोटो काढून त्यांच्यावरती कारवाई केली जाते। तर हे त्यांना आपण अधिकार दिलेले आहेत का? प्रायव्हेट मोबाईलवरती जर कोणी जर का तिथे फोटो काढून नंतर ते अपडेट करत असेल तर ते चुकीचं आहे। तर तसं होऊ नये या संदर्भात योग्य ती कारवाई घेण्याकरिता त्या सूचना आपण त्या पत्राच्या आधारे आपण केल्या होत्या। आपला स्पेसिफिक जो प्रश्न होता की असे कुठले अधिकार आपण दिलेले आहेत का, तर असे आपण अधिकार दिलेले नाहीत। एसटी महामंडळाला निधीची कमतरता असल्यानं थकबाकी देणं शक्य नाहीये असं सरनाईकांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे एसटी कामगारांच्या निधीला विलंब होतोय। एसटी कामगारांच्या मुद्द्यावर सरनाईक यांचं विधान परिषदेत हे वक्तव्य आहे। स्रोत हा भविष्यातील आम्हाला एसटी कामगारांच्या देणी देण्यासाठी आणि त्याचबरोबर आताची जी देणी बाकी आहे ती देण्यासाठी त्याचा उपयोग करण्यात येईल। त्यातनं उत्पन्न काही मिळेल हा विचार नाही आम्ही करत, परंतु आमच्या कामगारांची मात्र पूर्ण देणी देण्यात कशी येतील यासाठी आम्ही हे पीपीपी तत्वावरचं मॉडेल करतोय, जेणेकरून माझ्या कामगारांना सुद्धा त्यांची जी थकबाकी ती मिळाली पाहिजे आणि अशा पद्धतीने त्यांची थकबाकी पुढल्या 6 महिन्यामध्ये टप्प्याटप्प्याने आम्ही देणार, तशी प्रोव्हिजन राज्य शासनाने। नागपूर शहर
शहरात बिबट्या कसा आला काहीच कल्पना नाहीये असं कृष्णा खोपडे म्हणतात। यावर कायमस्वरूपी काहीतरी मार्ग काढायला हवा अशी ही मागणी खोपडेने केली आहे। शहरामध्ये बिबट्या कोणत्या भागातून येऊन आला हे कोणालाच काही कळून नाही राहिलं। ग्रामीण भागामध्ये आपण ऐकत होतो, परंतु शहरात येणारा बिबट्या ही पहिलीच घटना या ठिकाणी घडत आहे। याच्यावर कुठंतरी परमानंट इलाज त्या ठिकाणी व्हावा अशा प्रकारचे निवेदन मी विधानसभेमध्ये करणार आहे।